तेजोवारुदां यथा विनिमयो यत्र सर्वो ब्रह्मणस्मिन् सदा निरस्तपूर्वकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल एवं वायुची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसेजे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 342 ओळीचा आपण विचार करतो आहे. विषय आहे प्राणवायू. एवं वायूची जे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसेजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना याप्रमाणे वायू हा एकच आहे. आपण जर त्यात 10 प्रकार सांगितले, पंचप्राण, पंच उपप्राण, पण वायू मात्र एकच आहे. मग त्याचे जे शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या क्रिया आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या क्रियामुळे आणि त्या क्रियेची स्थानं वेगळी वेगळी आहेत, ते असाधारण व्यापारामुळे, असाधारण म्हणजे ज्याचे त्यातच बघा, त्याच्यात बदल नाही, भिन्न भिन्न स्वरूपाला हे नावं त्याला प्राप्त झाले. त्यांच्या क्रियेमुळं 10 ठिकाणच्या 10 प्रकारच्या क्रिया असल्यामुळे त्या एकाच प्राणवायूला 10 नावं देण्यात आलेली आहेत. तसं वायू एकच आहे, प्राणवायू काही अनेक नाही आहे. ते भेदली वृत्तीपंथे वायू शक्तिगा येथे कर्मकारण चौथे ऐसे जाण. आतापर्यंत आपण 3 कारणं पाहिली. आता हे प्राणवायूचं जे आहे हे 4थं कारण आहे कर्माचं. कर्माची 5 कारणं सांगितली होती. ते भेदली वृत्तीपंथे वायू शक्तिगा येथे कर्म कारण चौथे ऐसे जाण. भगवान म्हणतात अर्जुनाला की या सर्व प्रकरणामध्ये व्यवहाराच्या म्हणा किंवा व्यापाराच्या मार्गाने भिन्न झालेली वायूची क्रिया, वायूची स्थान, वायूची शक्ती, ती कर्माचं 4थं कारण आहे. प्राणवायू हा 4थं कारण आहे. आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. आता ऋतू बरवा शारदू, शरद ऋतूसारखा चांगला ऋतू असावा. आता पर्वापासून सुरू होतोच आहे, पौर्णिमेपासून. त्या शरद ऋतूमध्ये पुन्हा चंद्र असावा आणि तो चंद्र पुन्हा पौर्णिमेच्या संबंधाने म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी असावा. या त्रियोगाने एक तर शरद ऋतू असावा, चंद्र आणि पौर्णिमा, हे त्रियोग आहेत.
या 3 योगाने आकाश निरभ्र स्वच्छ होतं. किती जरी ढग असले तरी पौर्णिमेला आकाश स्वच्छ, इथून पुढे आकाश स्वच्छ राहत. अर्थात त्या चंद्रोदयाने कमळणीचा विकास होतो. वनस्पती चंद्राच्या चांदण्याने पुष्ट होतात. चकोराला अमृताची मेजवानी मिळते, चंद्रामृताची. बाकीच्याला चंद्रामृत घेता येत नाही, फक्त चकोर नावाच्या पक्षाला घेता येते. चकोरा चंद्रामृत फावले, एरा काय आणि घालून वाळीले. बाकीच्याला काय नको म्हटलं काय, चप्पल घालून नाही, पण बाकीच्याला ते ग्रहण करता येत नाही. चकोर पक्षाला जे करता येतं ते बाकीच्याला येत नाही. आणि म्हणून चकोराला त्याचा मोठा आनंद होतो. लक्षात. किंबहुना फार काय सांगू अर्जुना, सर्व सृष्टीच जणू आनंदाने न्हावून निघते. का वसंती बरबा आराम, आरामी प्रिय संगम, संगमी आगम उपचारांचा. का वसंती बरबा आराम, आरामी प्रिय संगम. किंवा वसंत ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये फळाफुलांचा बहर येतो. वसंती बरवा आराम. वसंत ऋतूमध्ये फळाफुलांनी बहरलेली चांगली उद्यानं, आराम म्हणजे बगीचे. आरामी प्रिय संगम. आणि त्या बगीच्यामध्ये प्रिय प्रमदेचा संगम असावा. या संगमामध्ये चंदनाचा सुगंध असावा. मृदू फुलांची शय्या, मधुर पेय, फळांचे स्वाद, उत्कृष्ट संगीत, कलापूर्ण नृत्य, गीत, मधुर वाद्य इत्यादिकांचं आगमन असावं. अर्थात या त्रियोगाने शरीर, इंद्रिय आणि मन यांना आल्हाद प्राप्त होतो. नाना कमळी पांडव, विकास जैसा भरवा, विकासे यावा परागांचा तो. नाना कमळी पांडवा. भगवान सांगतायत अर्जुना, कमळाचा चांगला विकास झालेला असावा. त्या विकासामध्ये सुगंधी पराग निर्माण व्हावीत. हा द्वियोग आहे. सर्वत्र सुगंध दरवळला जातो आणि भ्रमर त्या कमळावरती तुटून पडतात. वाचे बरेवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा.
वाचे बरवे कवित्व. वाणीनं काहीतरी बडबडण्यापेक्षा, काहीतरी बोलण्यापेक्षा काव्य करणं चांगलं. देवावर करा, संतावर करा, आणखी कोणावर करा, काव्य करणं चांगलं. कवित्वे बरवे रसिकत्व. त्या काव्यामध्ये रस असावा, रसात्मकता असणं काव्यामध्ये चांगलं. उगी येगे सरीन माझे मडके हरी असं त्याला काही रस नाही आहे त्याच्यामध्ये. सूक्ष्म काव्य आहेत म्हणून कवित्वी बरवे रसिकत्व. रसिकत्वी परतत्व स्पर्शदेश. आणि त्या रसात्मकतेमध्ये ब्रह्मतत्वाचा स्पर्श असावा. म्हणजे ब्रह्माबद्दलचं निरूपण सांगावं किंवा ऐकावं किंवा चिंतन करावं, या त्रियोगाने त्या काव्याची 6 प्रयोजने सिद्ध होती. काव्याची 6 प्रयोजन सिद्ध होतं. त्यातलं पहिलं प्रयोजन आहे गद्य ग्रंथापेक्षा शब्दबद्ध काव्य करणं चांगलं. गद्यापेक्षा शब्दबद्ध काव्य करणं चांगलं. ते काव्य लोकांच्या तोंडामधून सहजगत्या पठणात राहावं किंवा राहत असल्यामुळे काव्य करणं चांगलं. तर त्यामुळे लोकांच्या मनात, ध्यानात, पठणात राहतं. त्याचप्रमाणे कवीची अमरकीर्ती होते. कवी असेल, लेखक असेल तर त्याची अमरकीर्ती. दुसरा प्रकार असा आहे, दुसरं प्रयोजन, की काव्यातल्या रसामुळे राजे लोक, इतर लोक संतुष्ट होतात आणि कवीला द्रव्य देऊन त्याचा सन्मान करतात. पूर्व काळामध्ये फार मोठमोठे कवी होऊन गेले, मोठमोठे. त्यांची अमर कीर्ती झाली. आपले संत महात्मे सुद्धा कवीच आहेत, त्यांचीही अमर कीर्ती झालेली आहे. तिसरं प्रयोजन असं आहे की काव्यामध्ये रसाबरोबर अलंकाराची जोड असावी. अलंकारयुक्त काव्य असावं. कारण 9 रस आहेत. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये नवरसी भरवी सागरू असं म्हटलेलं आहे. 9 रस आहेत. काव्यामध्ये अलंकाराचाही समावेश असावा, अलंकार रस असावा. अलंकार एक 9 रसापैकी रस आहे. आणि त्यामुळे अनेक उपमा, अनेक प्रकारचे दृष्टांत आणि त्याच्याद्वारा वाचकांना व्यावहारिक ज्ञान व्हावं. चौथं प्रयोजन असं आहे की तसं त्या रसामुळे प्रेमळ पत्नीने दुर्वर्तनी पतीला सदुपदेश करावा. जसा करावा त्याप्रमाणे दुर्वर्तनी लोकांना धर्मनीतीचा उपदेश करण्यामध्ये काव्याचा परिणामकारक उपयोग होतो. 5वं प्रयोजन असं आहे
की काव्यातलं जे ब्रह्मनिरूपण आहे त्या ब्रह्मनिरूपणामुळे जिज्ञासूंना, मुमुक्षूंना, साधकांना दुःख निवृत्तीचा अनुभव येतो. आणि सहावं प्रयोजन असं आहे की तात्काळ नित्य निरतिशय काय रे गायबान तोंड्या नित्य निरतिशय परमानंदाची प्राप्ती होते. काव्य, काव्यात रस असावा, परतत्वाचा, परब्रह्माचा स्पर्श असावा. या तिघांचा एकत्र योग घडून यावा. म्हणजे अशी प्रयोजने प्राप्त होतात. तैसी सर्ववृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी. किती मौली ज्ञानराजांनी सूक्ष्म सांगितले, लक्षात ठेवा. तैशी सर्ववृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरव नवी इंद्रिय प्रौढ. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या ज्या तैसी सर्ववृत्ती वैभवी. चांगल्या नक्षत्रावर झालंच नाही ते काय. चमत्कारिक असतात लहान मुलं. तैसी हुशार असतात अशी मुलं. तैशी सर्ववृत्ती वैभवी बुद्धीची एकली भरवी बुद्धी ही बरव नवी इंद्रिय प्रौढी. याप्रमाणे अंतःकरणाच्या ज्या कामसंकल्पादिक वृत्ती आहेत, कामवृत्ती आहेत, संकल्पवृत्ती आहेत, त्या सर्व वृत्तींच्या वैभवामध्ये ज्ञानप्रधान बुद्धी जी आहे ती ज्ञानप्रधान बुद्धीच चांगली आहे. बाकी पुष्कळ वृत्ती आहेत, पुष्कळ प्रकारच्या बुद्ध्या आहेत, पण सर्वश्रेष्ठ बुद्धी जर कोणती असेल तर ती ज्ञानप्रधान बुद्धी चांगली आहे. आणि त्या बुद्धीला प्रत्येक वेळी नवी नवी शोभा इंद्रियांच्या उत्साहामुळे प्राप्त होते. इतकं महत्त्व त्या बुद्धीला आहे आणि सर्व बुद्धीवर अवलंबून आहे. महाराज एका ठिकाणी म्हणतात की बैसता चोराचे संगती तैशी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे. बुद्धीचा विकार आहे. बुद्धीला शास्त्र संगती असावी, संत संगती असावी, सद्विचार असावेत,
सत्प्रवृत्ती असावी, सत्कर्म असावं आणि सात्विक आहार असावा. म्हणजे बुद्धी चांगली होते निर्माण. सद्बुद्धी त्याला म्हणतात. मौलीने बुद्धीचं खूप वर्णन केलं, सद्बुद्धीचं. म्हणून बुद्धीला प्रत्येक वेळी नवी नवी शोभा इंद्रियांच्या उत्साहामुळे प्राप्त. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगार एकचे निर्मळा, जे अधिष्ठात्रिया का मेळा दैवतांचा जो. आता इंद्रियाच्या उत्साह मंडळामध्ये एकच एक इंद्रियाचा उत्साह असतो. कानाचा उत्साह, डोळ्याचा उत्साह. दिवसभर माणसं मोबाईल सोडत नाहीत. डोळ्याचा उत्साह आहे काय, इतकं वेळ की मोबाईल नसेल तर माणसं वेडीच होती ना. असं वेळ लागले माणसं काय. तेव्हा म्हणून म्हटलं या ठिकाणी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगार एकची निर्मळा, जे अधिष्ठात्रिया का मेळा दैवतांचा जो. इंद्रियांच्या उत्साह मंडळाचा एकच एक शुद्ध अलंकार हा आहे की ज्यावेळी त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आहेत. 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रियाच्या 10 देवता आहेत. प्रत्येक इंद्रियाची देवता वेगळी. विचारसागरात खूप सुंदर वर्णन केलं आहे. प्रत्येक इंद्रियाची देवता वेगळी आहे, अधिष्ठात्री देवता. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे, सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. म्हणून हे सूर्य चंद्र वगैरे जे दैवता आहेत, या दैवतांचा समुदाय या 10 इंद्रियाच्या मागे आहे, पाठीशी उभा आहे. अर्थात प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आहे. सूर्य नेत्राची देवता आहे, चंद्रमनाची देवता आहे. प्रत्येक इंद्रियाची देवता वेगळी आहे. म्हणजे त्या देवतेचं पाठबळ त्यांना असेल तर ती इंद्रिय कार्य करू शकतात. जर ते दैवताचे पाठबळ नसेल तर ते इंद्रिय काम करू शकत नाही काय. म्हणून अगदी स्वानुग्रहाने ते इंद्रियाच्या मागे देवता उभे असतात. श्रोत्र, त्वग, चक्षु, जिव्हा आणि घ्राण याचं लक्षात ठेवा. श्रोत्र जे आहे, श्रोत्र म्हणजे कान. कानाची देवता आहे वायू. नाही, कानाची देवता श्रोत्र. कानाची देवता आहे दिशा. त्वगेंद्रियाची देवता आहे वायू. चक्षुंद्रियाची देवता आहे सूर्य, डोळ्याची. आणि जिव्हा, जिव्हेची देवता आहे वरुण. आणि घ्राण इंद्रियाची देवता आहे अश्विनी कुमार. अर्थात या अनुग्राहक देवता आहेत. यांची कृपा जर त्या इंद्रियावर असेल तरच इंद्रिय कार्य करू शकतात, नाही तर कार्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय आहे वाणी. हात, पाय, गुद आणि मूत्रेंद्रिय यांच्या अनुक्रमे देवता आहेत. वाणीची देवता आहे अग्नी.
हाताची देवता आहे इंद्र, पायाची देवता आहे उपेंद्र, बुधाची देवता आहे सूर्य आणि मूत्रेंद्रियाची देवता आहे प्रजापती. अशा या 10 इंद्रियाच्या देवता आहेत, 10. आणि या 10 इंद्रियावर त्यांची कृपा आहे, त्यांचं सहकार्य पाठबळ आहे, म्हणून ते कार्य करू शकतात. त्यांचं पाठबळ नसेल तर ते कार्य करू शकणार नाहीत. या देवता इंद्रियावर अनुग्रह करत राहतात. असं फार मोठं सूक्ष्म विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणून इंद्रियांना ज्ञानाची शोभा प्राप्त होते. कारण प्रत्येक इंद्रियाचं ज्ञान वेगळं आहे. श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान म्हणजे ऐकणं, त्वगेंद्रियाचं ज्ञान आहे स्पर्श, चक्षुंद्रियाचं ज्ञान आहे पाहणं, जिभेचं ज्ञान आहे रस आणि घ्राणाचं ज्ञान आहे सुगंध दुर्गंध. वाणीचं काम कार्य आहे बोलणं, हाताचं घेणं देणं, पायाचं चालून जाणं येणं, बुधाचं मलविसर्जन करणं आणि मूत्रेंद्रियाचं मूत्रविसर्जन करणं. असे प्रत्येकाचं कार्य वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाच्या देवता वेगळ्या आहेत आणि त्या देवतेची कृपा त्यांच्यावर असल्यामुळे ते इंद्रिय कार्य करतात. म्हणून इंद्रियांना ज्ञानाची शोभा आहे. नुसतंच इंद्रिय असेल, नाक आहे पण वासच येत नसेल तर त्याला काही शोभा नाही. तोंडाला शोभा असेल पण त्याला काही महत्त्व नाही. डोळे आहेत, दिसत नसेल, महत्त्व नाही. कान आहेत, ऐकू येत नसेल, महत्त्व नाही आहे त्याला. आणि म्हणून इंद्रिय आहेत म्हणून बुद्धीचं ज्ञान, देहाच्या बाहेर विकसित होण्याची शोभा प्राप्त. ते वेदेव वृंद बरवे कर्म कारण 5वे. या सर्व इंद्रियांच्या ज्या देवता आहेत आणि त्या देवतांचा समुदाय हे आहे 5वं कारण. 5 कारणं झाले. कशाची 5 कारणे? ते कर्माची. ते देव वृंद बरवे, इतकं महत्त्व आहे लक्षात ठेवा. आपण कर्म म्हटलं की संपला विषय, पण कर्माच्या एवढ्या भानगडी आहेत. 5 कारणं कोणती कोणती, त्यांचा विचार सगळा काय. तेव्हा पहिलं कारण काय सांगितलं होतं, दुसरं कारण काय सांगितलं, तिसरं कारण काय सांगितलं, चौथं कारण काय सांगितलं, 5वं कारण देवता. अशी ही 5 कारणं कशाची आहेत, तेव्हा कुठं कर्म होतं. लक्षात, एवढ्यांचं सहकार्य असेल तर कर्म होतं. इतका सूक्ष्म विचार आहे. नसेल तर कर्म होत नाही. देववृंद बरवे कर्म कारण 5वे. अर्जुना इथं जाणावी देव म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तो इंद्रिय अनुग्राहक देवतांचा समुदाय हे कर्माचं 5वं कारण आहे. आणि या प्रकरणामध्ये हे तू जाणून घे, कर्माची 5 कारणं कोणती, असं भगवान अर्जुनाला सांगतात. एवं माने तुझी अयणी, तैशी कर्मदातांची हे खाणी. 5 विध आकरणी निरूपिली.
याप्रमाणे भगवान म्हणतात, अर्जुना तुझ्या बुद्धीला पटेल त्या पद्धतीनं सर्व कर्म उत्पन्न होण्याची जी खाण आहे, असे 5 प्रकारची कारणं, ही 5 प्रकारची कारणं सर्व कर्म उत्पन्न होण्याची खाण आहे. लक्षात हे तुला ऐकण्याकरता, तुला कळण्याकरता एवढा मी त्याचा विस्तार करून तुला सांगितलं. अर्जुना हे लक्षात ठेव, असं भगवान अर्जुनाला सांगताय. आता हेचे खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे, जिहिते हेतु हे उघडे, दाऊ पाचे. आता त्या निमित्त कारणाने, कारण 2 प्रकार सांगितले का नाही, एक उपादान कारण सांगितलं आणि एक निमित्त कारण सांगितलं. या निमित्त कारणाने कर्म कारणाची खाण वाढल्या जाते आणि मग कर्माधिक उत्पन्न होतं. ते निमित्त कारण सुद्धा, उपादान कारण तुला सांगितली, आता निमित्त कारण कोणती आहेत ते सुद्धा मी तुला या उपादान कारणाप्रमाणे निमित्त कारण सुद्धा आणि सविस्तर सांगणार आहे. ऐक. शरीर वाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः, न्याय्यं वा विपरीतं वा पंचयते तस्य हेतवः. आता काय सांगणार आहेत? निमित्त कारण. या निमित्त कारणाचा विचार असाच विस्तारपूर्वक आहे आणि तो आता भगवान अर्जुनाला सांगणार आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा. नमः पार्वती पते. आता